अरे समधीला त्याच्या राहू नका, त्याच्या मैदाला कोणीही राहू नका. समधीला त्याच्या राहू नका, त्याच्या मैदाला कोणीही राहू समतीला अरे समतीला त्याच्या राहू नका, त्याच्या मैदाला कोणीही राहू नका. असे काही लोक काही लोक जे वरवर जय भीम करतात, पण अशाच काही माय माऊल्या सुद्धा आहेत बरं का. सकाळी भेटलं की जय भीम, दुपारी भेटलं जय भीम, संध्याकाळी भेटलं जय भीम, बाजारात भेटलं जय भीम, घरी भेटायला गेलं तर समोरच जय भीम, घरी भेटायला गेलं समोरच जय भीम. सकाळी जय भीम, दुपारी जय भीम, संध्याकाळी जय भीम, घरी भेटायला गेलं तर समोरच बाबासाहेबाचा, भगवान बुद्धाचा फोटो. रात्रीचे 12 वाजले, फोटो पलटी एकीकडं आणि दुसरीकडं. वरवर जय भीम करणारी ढोंगी बाई, समोरच बाबासाहेब भगवान बुद्धाचा फोटो. रात्रीचे 12 वाजले, फोटो पलटी एकीकडं. दुसरीकडे महिला मंडळाचे अध्यक्ष वनी तारीशनाथ कांबळे, कपिल मुनी बुद्ध विहार, हयातनगर हून यांच्यातर्फे 500 रुपये भेट मिळाली. वरवर जय भीम करणारी बाई फोटो पलटी केले एकीकडे, दुसरीकडे वरवर जय भीम करणारी बाई ना. रातचे 12 वाजले की तिचा खेळ चालू होतो. दुःखाची घटना साहेब. शोभा भीमराव वाघ यांच्याकडून 501 रुपये मला मिळाले. लाख लाख जयंतीच्या शुभेच्छा. जय भीम. त्या गाण्यासाठी आग्रह आहे, प्रयत्न करेल. रातचे 12 वाजले, वरवर जय भीम करणाऱ्या बाईचा खेळ सुरू. नवरा बिचारा दमून थकून झोपलेला. नवरा म्हणतो इच्छायला आत्ता चांगली होती, आता काय झालं. चांगलं अर्धा किलो मटण दाबलं, चिरवतीये का काय, अपचन झालं म्हणून जिरवणं चालू आहे का काय. नवरा जातो, आई काय झालं. गदीचा बच्चा. आईला आई, बापाला बाप म्हणत नाही. बायकोच्या अंगात आलं म्हणतो आई काय झालं. तिचे हात दाबतो, तिचे पाय दाबतो. बायको म्हणते चल बाजूला हो, मला हात लावू नको. मग बनलेली बायको रातचे
12:30 वाजले. आता तिला नवरा हात नाही लावणार तर का असा माकड थोडे बाजूला लावल. अंगात येणारा बायालाही बनलेल्या. असा कसा देव? देव सुंदर असाल, स्वच्छ असाल, अशी बाई पाहिली 8-8 दिवस आंघोळ करत नाही, केसात हात घातला की ऊ बाहेर. तिच्या बी अंगात देव. तिच्या बी अंगात देव. नवऱ्याला म्हणते मला हात लावू नको. नवरा म्हणतो आई काही चुकलं का? काही चुकलं का? किती दिवस झाले म्हणे माझ्या झाडाला तू गडावर घेऊन नाही आला दर्शनाला. आई लय तंगी चालू आहे ग. ती लय तंगी चालू आहे. बाई नवऱ्याला म्हणते तू तिकडं तुझी आई काय? तू तिकडं तुझी आई, तू तिकडं तुझी आई, पण माझ्या झाडाला दर्शनाला घेऊन ये. बिचारा इकडं तिकडं फिरतो. त्याला भेटतो आमचा सूर्याभाऊ सोनवणे. हॅलो, प्रत्येक गावागावात बॉडी बनवण्यासाठी जिम आहे. तब्येत सुधारण्यासाठी आयुर्वेदिक झाडचे नियम आहे. अरे आपल्या बापाचा अपमान सहन करू शकला नाही, चंप्या नावाच्या मंत्रावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या मनोज गडबडेला माझा स्वाभिमानी जय भीम आहे. तो जातो सूर्यभाऊला म्हणतो भाऊ मला परिवाराला घेऊन दीक्षाभूमीला जायचंय. भामटा खोटा बोलतो, पैसे घेतो, बायकोला घेऊन चालला गडावर. बायको पुढं नवरा माग, बायको पुढं नवरा माग. तिथं चालू नवरा म्हणतो इच्छा व्हायला घरी तर लय जोरात होतो, इथं काही ढिल्लं झालं. असं तर नाही ना अर्ध घरी राहिलं ना अर्ध सोबत आलं. इमानदारीने सांगा पुन्हा कोणाच्या अंगात येतं? 50,000 देतो. 50,000 सांगा कुणाच्या अंगात येतं? चमत्कार अंगात आल्यानं होत असेल तर एखाद्या माऊलीला 50,000 देतो. तिने उदी घ्यावी, माझ्या सुनीलच्या तोंडात टाकावी, त्याला दात आणावे. हा कसा असतो? 50 नाही 1,00,000 देतो. तिने उदी घ्यावी, याच्या डोक्यावर मारावी, याच्या टकल्यावर केस आले. अंगात येणं खोटं आहे हो. झोल बाय असतात, झोल नवऱ्याला चुत्या बनवतात. एका बाईचं लग्न झालं, सावधानी नियमामध्ये पाहिलं. नवऱ्याच्या घरी नांदायला गेली, तिच्या अंगात यायला लागलं, हा येड्यावानी करू लागली. नवऱ्याला अशा याच्यात नवरा कसा राहील तिच्या जवळ? हा गेला का ती लांब पळायचा. हा तिच्या जवळ गेला. विशाल उबाळे हा बिचारा शिकलेला इंजिनियर, या गोष्टीला मानत नव्हता. तिच्या जवळ गेला, संध्याकाळी तिला लगत डोळे. दरवाजाला खडी, जाऊ का नको, जाऊ का नको. आणलाय का मांत्रिकाला. मांत्रिक आला. मांत्रिक म्हणतो घर में कोई आने का नहीं, वो और मैं, हम तुम दोनों कमरे में बंद है. मांत्रिक आज जातो. नवरा विश्वासानं जेवढे पैसे घे पण माझ्या बायकोला नीट कर. ही मांत्रिकाला काय म्हणते? मांत्रिक्या तू बी खोटा आहे, मी बी खोटी आहे.
माझ्या बी अंगात भूत नाही, तुला बी काही येत नाही. तुला सगळं माहित आहे. मला आवडत नाही माझं दुसरीकडे लपडं होतं. तुला मी पैसे देते डबल, याच्यात आवडीतून सोडावून माझ्या नवऱ्याकडे घेऊन चल. हे मी पाहिलं. सावधानी घेऊन ही सत्य बाळाला नवऱ्याला लय बनवतात. अंगात आलं ना एक कान मग अशी द्यानं सनकन कहाणी खाणार. चिरवायची कशी धानतो, बायको पुढं नवरा माग. नवरा म्हणतो सायला घरी तर नाही जोरात होता, इथं कसं ढिलं झालं. असं तर नाही अर्ध घरी अर्ध इथं राहिलं. नवरा म्हणतो आई जोरात या, आई जोरात या, आई जोरात या. बायको म्हणते मला वाजा, मला वाजा, मला वाजा, मला वाजा. नवरा म्हणतो इच्छा मायला इथं कुठं बी वादा शोधू. आणि तुम्ही अंगात येणाऱ्या बाया बघा, देवाला का म्युझिक आवडती हो. वाजलं की इथं चालू. देव काय नाच्या बिचा आहे. म्युझिक वरच वाजलं. हिम्मत अमृत सागर पुन्हा बायको म्हणते मला वाजा. बिचारा इकडं तिकडं शोधतो तर तिथं असतो माझा बबलू ढोलकवाला. अजून लग्न नाहीये. बिचारा पोटा पाण्यासाठी तिथं उभा असतो. इथं नवरा जातो, हे भाऊ माझ्या बायकोला कस तरी होत, वाजवायला येतो. हा म्हणतो चांगली बात आहे, मला वाजवायला नेतो, चांगली बात आहे, पण फुकट नाही, पैसे घेईन, पैसे घे बाबा, माझ्या बायको बरोबर बोल. नवरा पुढे ढोलकवाला बायको म्हणते, नवऱ्याला बघून म्हणते आहा आहा नवरा म्हणतो आहा आहा बायको म्हणते नवरा म्हणतो आहा. ढोलकवाल्याला बघते मग आहा आहा. बनलेली बाई नवरा असा चिरकुट. बनलेली बाई बबलूला बघून म्हणते आहा आहा आहा. बबलू म्हणतो बाई म्हणते आहा आहा आहा. बबलू म्हणतो आहा आहा आहा. बाई म्हणते बबलू म्हणतो पैसे घेईन, फुकट नाही. बाई म्हणते तू किती घेशील, तू किती घेशील, तू किती घेशील, तू किती घेशील, तू किती घेशील. बबलू म्हणतो मी 500 घेईन, मी 500 घेईन, मी 500 घेईन, मी 500 घेईन. या अंगात येणारी बाई म्हणते आहा 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 आहा. मी 200 देईन, मी 200 देईन, मी 200 देईन, मी 200 देईन. अरे अंगात येणारी बाई काय कंदुशी करते. तुझ्या अंगात खरा असेल तर तुझा असा हात वर गेला तर 500ची, हात वर गेला तर 2000ची. अशा नोटांचा पाऊस आला पाहिजे आणि मी 200 देईन म्हणते. अंगात येणाऱ्या बायांची युनियन पण आहे. नवरे कामाला गेले की सगळे गोळा होतात एका घरात आणि गाणं लावलं, डोकं फिरलं या अरे अंगात येणं खरं असतं
सगळ्या या डोंगी भक्तांचा कोरोनामध्ये सगळा बाजार बंद झालेला होता. तुमच्या मायला घोडे लागले तुमच्या. अरे कोरोनामध्ये किती लोक मेली रे. अरे तुमच्या अंगात खरं येणं खरं. अरे कोरोना पेशंटला अशी उदी लावली तर बरे झाले पाहिजे होते. सगळ्यांनी कड्या लावल्यावर कुठं कुठं पडून गेले लोक, आमच्यापर्यंत आले नाही पाहिजेत म्हणून. भक्ती अशी नसते हो. अंगात जर कोणाच्या आलं तर लक्षात घ्या. आजूबाजूला कोण आहे का तुमच्या बाजूला बसलेलं? नुसतं तोंडाकडे बघा, चेहराच काळा पडला असं. काय करू माय, अवकाशाला आला इथे. त्याला कोणी आणलं माय? या सूर्या भाऊले काही काम नव्हतं का? अशा बाईच्या अंगात आलं काही करू नका. नुसतं तिच्या अंगात आलं एक बारीक सुई घ्या, पाठीमागून जा. 2च मिनिटात बाई शांत. बाई जर तब्येतीनं झाड असेल, सुई मारली तरी चालू. तिला सुई नाही मग दामन घ्या मोठी, कोण पाठवाली. अरे जय भीम बोलायची लाचाला वाटते. तुम्ही मानपान त्याला हो देऊ नका. मग संगतीला त्याच्या राहू नका, त्याच्या मैदाला कोणी जाऊ नका. भीमाची करणी एक शेर आठवला मी लिहिलेला. दादा थोड़ा मेरा किक दो थोड़ा. लोग लाजवाब हो, लोग मेरे लिए ताली बजाते हैं, मैं आपके लिए बजाता हूँ. बहुत प्यारे हो आप. पण माझा शेर आवडला तर टाळ्या वाजवाल का? की आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. अरे नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला जोडा लागतो. सवलती घ्यायची हरामखोरांना लाज नाही वाटत. पण आम्ही जय भीम केला तर तसं काय यांच्या आईला काळा घोडा लागतो.
मग संगतीला त्याच्या राहू नका, त्याच्या मैताला कोणीही जाऊ नका. अरे मग वकील डॉक्टर इंजिनियर हे बनले सवलती घेऊन, वकील डॉक्टर इंजिनियर हे बनले सवलती घेऊन, पण बैमान झाले, हे बैमान झाले हरामी साले भीमात खाऊ. घोडा लागतो हा शेर परत झाला पाहिजे. अरे असा घोडा लावण्यापेक्षा एकदा निवडणुकीत घोडा लावा रे. पण आम्ही तिथे गाढव बनतो ना. की आम्हाला त्या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. सूर्याबाईकडून एक परमिशन घेऊन एक स्वाभिमानाचा निवडणुकीचा किंवा सियासतचा किंवा हा स्वाभिमान आहे माझा आणि तुमचा. मला परवानगी द्यावी. जे संविधानाचा अनादर करतात त्याच्या थोबाडीत तू हाणून दाखव. अरे सत्ता येत नाही बहुजनांची, एक होऊन एकदा सत्ता तू आणून दाखव. अरे दुसरा आंबेडकर या जगात जन्माला येऊ शकत नाही रे वेड्या. पण तुझी लायकी असेल तर स्वाभिमानी माझा प्रकाश आंबेडकर बनून दाखव. दगड धोंडे पूजित राहते, धोंडे पूजित राहते, दगड धोंडे पूजित राहते, दगड धोंडे पूजित राहते. हे जाई नाही तर खुळा, जाई नाही तर खुळा. मग संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्या मुळे. संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्यामुळे. संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्यामुळे. संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्यामुळे. संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्यामुळे. हिला सुदबुद कशाची नसते, हिला सुदबुद कशाची नसते. दिवसा रात्री घुमत बसते, गुजराती घुमत बसते, गुजराती घुमत बसते, गुजराती घुमत बसते. हिच्या मत आल्यावर लय विचित्र बाया हे दिसते, लय विचित्र बाया हे दिसते. लय विचित्र बाया ही दिसते, लय विचित्र बाया ही दिसते, लय विचित्र बाया ही दिसते. मग ज्योतही लावते अंधारात धावते, अंगाला लावते, युवती लावते, अंगाला लावते. ज्योतही लावते अंधारात धावते. मन इडा पिडा दुर्पळ, मन इडा पिडा दुर्पळ. संसाराचं झालं वाटोळ अंधश्रद्धेच्या.